इंदापूर तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे गावोगाव जाऊन आता प्रचार करतायत। खरं तर गेल्या 4 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचाराच्या जाहीर सभा न घेण्याचा निर्णय घेतला आणि गावोगाव आता हे जे नेते आहेत ते प्रचाराची रणधुमाळी जी आहे त्याची चालू आहे। गावोगाव जाऊन मतदारांना ते जागृत करताय। माझ्याबरोबर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आहेत। काय सांगाल मला, 4 दिवसावर मतदान आलंय आणि तुम्हा दोघांचाही प्रचाराचा धडाका इंदापुरात सुरू आहे। आम्ही अजूनही प्रचार सभेचं म्हणलं तर आम्ही कुठल्याही प्रकारची सभा घेत नाही। आम्ही पहिल्यांदा अजितदादा, आमचे नेते अजितदादा पवार साहेबांचं अपघाती असं निधन झालं आणि त्यांच्या निधनानं एक खूप मोठी पोकळी या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे, इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। आज जिथं आपण इथं उभा, हे रुई गाव मधलं मराठीवाडी गाव आहे। मराठीवाडीमध्ये आज या सर्वांनी इथं अजितदादा पवार साहेबांच्या निधनाबद्दल शोकसभा ठेवली होती आणि त्या शोकसभा आणि कार्यकर्त्यांची एक बैठक या निमित्त ही केली होती। त्यामुळे आम्ही सभा वगैरे हा विषय, आता सभा ह्या वर्षी आम्ही कुठलीही जाहीर सभा अशी घेणार नाही। शोकसभेच्या निमित्तानं आम्ही जिथं जिथं आम्हाला आमंत्रण दिलं जातं आम्ही शोकसभेच्या निमित्तानं जातोय आणि तिथं दादांचा विचार, पक्षाचा विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दादांनी एकत्र राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह घड्याळ, या घड्याळाला त्या निमित्तानं शोकसभेच्या निमित्तानं सभेच्या आम्ही तिथं लोकांना विनंती करतोय। याप्रमाणे आमची प्रचाराची रणनीती म्हणण्यापेक्षा प्रचार हा आम्ही हेच ठेवलेला आहे। आम्ही शोकसभेच्या निमित्तानं आम्ही जिथं जिथं आम्हाला गावोगावी आम्ही भेटी देतोय आणि तिथं निश्चित प्रकारे हा राज्य, हा तालुका संपूर्ण दुःखाच्या ह्याच्यामध्ये निश्चित प्रकारे या सर्व तालुक्याला दुःख झालेलं आहे आणि एक कर्तबगार नेता, एक काम करणारा नेता आपण गमावलाय याची खंत सगळ्याला आहे आणि ह्याप्रमाणे दादांना आम्ही शोकसभा तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की तुम्ही फक्त श्रद्धांजलीचे कार्यक्रम वगैरे करताय, गोष्टी खरी आहेत। साहजिकच आहे, पक्षाचं चिन्ह तिथपर्यंत पोहोचवलं जाताना ते पोहोचवावं लागणार आहे, कारण शेवटी निवडणूक आहे, थांबणार तर नाहीये। एकीकडे तुम्ही मात्र तुमच्या सभा ज्या आहेत ते रद्द केलेत, सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी टाळलेल्या आहेत। दुःखात आहात, महाराष्ट्रातून दुःखात बुडालाय, आभाळ एवढं दुःख आहे। दुसरीकडे तुमचा मित्रपक्ष असलेला भाजप यांचे नेते मात्र उद्याला मैदानात शेदू ठोकणार आहेत। ज्या जिल्हा परिषद गटात सोनाली तुषार जाधव जे बाजार समितीचे सभापती, त्यांच्या पत्नीला तुम्ही उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी तुम्ही गावोगाव जाऊन घड्याळात चिन्ह पोहोचवताय। त्याच मतदारसंघात उद्या मंत्री जयकुमार गोरे जाहीर सभा घेतायत, कसं समीकरण बघायचं? शेवटी त्या पक्षाचा तो विचार वेगळा आहे, त्या पक्षाचा वेगळा, प्रचार सभा वेगळी आणि तेवढी साहजिक आहे। त्यांनी काही मी म्हणणार नाही की त्यांच्या पक्षांनी त्यांनी प्रचार सभा घेऊ नयेत किंवा त्यांचं चुकीचं असं म्हणणार नाही। शेवटी निवडणुका म्हणल्यानंतर सभा किंवा बाकीचा प्रचार हे झाला पाहिजे, परंतु आमचं एक आहे की आम्ही प्रचार सभा किंवा आम्ही बाहेर नेते मंडळी ह्यासाठी टाळतोय की जेणेकरून आज दादा आमच्यात नाहीयेत आणि दादाच्या पोकळीच्या निमित्तानं आम्ही फक्त श्रद्धांजली सभा आणि कार्यकर्त्यांची बैठक आणि पक्षाचा एक विचार आम्ही सगळ्यांना सांगतोय। त्या पक्षाचा त्यांचा विचार आहे आणि विचार त्यांचा असल्यामुळे त्यांची सभा असते, त्यात काही त्यांचं चुकीचं मला वाटत नाही। काय फरक पडेल निमगाव केतकीमध्ये? कारण निमगाव केतकी माळी समाजाचं केंद्रस्थान आहे आणि 3 तुमच्या विधानसभामध्ये हा माळी समाज तुमच्या पाठीशी उभा राहिलाय। आता त्याच निमगाव केतकी जिल्हा परिषद गटात माळी विरुद्ध माळी असाच एक संघर्ष आपण म्हणू, 2 समाजात, एका समाजातच 2 उमेदवार आहेत। भाजपने माळी समाजात उमेदवारी दिली, तुम्ही माळी समाजात उमेदवारी दिली, काय होईल उद्या जयकुमार गोरेंची सभा होणार आहे? आपण रेकॉर्ड ठेवा, आपण 9 तारखेला तिथे या मतमोजणी केंद्रावरती आणि तुम्हाला काय तिथं फरक दिसेल आणि किती मतदारांनी ह्या तालुक्यातले 24च्या 24 उमेदवार किती कसे निवडून किती मतांनी येतील हे तुम्हाला तिथे गेल्यावर पाहायला मिळेल। मी आता जास्त कोणावरती टीका टिप्पणी किंवा आम्ही करणार पण नाही, कोणावरती आम्ही ही पण करणार नाही। तर मी तुम्हाला एवढं सांगतो की या तालुक्यामधले जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती जे उमेदवार आहेत, 24 उमेदवार, ह्या गटातला तर सोडून द्या तुम्ही, तालुक्यातले सगळे 24च्या 24 उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील हा विश्वास आम्हा सर्वांना, विश्वास म्हणण्यापेक्षा जनतेचा पाठिंबा आहे। शेवटी जनतेला कळतं उद्या भविष्यामध्ये आपलं काम कोण करणार आहे, कुठला नेता खरा आहे आणि खरं बोलणारा नेते कोण आहेत आणि शब्द दिल्यानंतर काम करणारे नेते कोण आहेत। नुसतं वाहवा किंवा भाषणबाजीने कुठं तालुक्यामध्ये मदत मिळत नाही। तालुका आमचा खूप हुशार आहे, तालुक्याची जनता खूप हुशार आहे। निश्चित प्रकारे आज हर्षवर्धनजी पाटील आणि आम्ही एकत्र का आलोय यामागे निश्चित प्रकारे विकास हा आमचा सगळ्या दोघांचा दृष्टिकोन आहे आणि भांडण तंटा किती दिवस आपण करायचं आणि कार्यकर्त्यांना पण तिथं गावामध्ये त्रास होतो, हा सगळा त्रास कमी करण्यासाठी आणि विकासासाठी आम्ही सगळेजण दोघं पण आज एकत्र आलेलो आहोत। मामा, राजकीय चिखलफेक सुरू झाली असं म्हणायचं, कारण एवढे दिवस तुमचे सहकारी होते तेच आता भाजपचे नेते प्रदीप गारटकर अप्रत्यक्षरित्या नाव न घेता अगदी या ठिकाणचा मंत्री नीच आहे असं म्हणतात। त्यांच्याबद्दल मी एवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी काय बोलू शकतो? ते खूप मोठे, ते देशाचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। ते खूप महान नेते आहेत।
खूप धन्यवाद. तर हे होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. या ठिकाणचे 24चे 24 उमेदवार जे आहेत ते मोठ्या मताधिक्याने जिंकतील आणि विजयाचा गुलाल देखील आमचाच असेल. मात्र आम्ही सध्या दुःखात आहोत, त्यामुळे फक्त या ठिकाणी आम्ही मतदारांना पक्षाचा विचार आणि अजित पवारांचे विचार पोहोचवतोय, असं स्पष्टीकरण भरणे यांनी दिलं. देवा राखुंडे, YouTube मराठी, इंदापूर.